राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा, अन्यथा नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आधी प्रशिक्षणार्थ्यांचं कुंभमेळा आंदोलन होईल असा इशारा तुकाराम बाबा महाराजांनी दिलाय। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन सानीमधील बेमुदत उपोषणाच्या आंदोलनादरम्यान दिलेलं होतं। मात्र 2 महिने उलटून गेले, सरकार दरबारी कोणतीच हालचाल किंवा सरकारसोबत बैठक सुद्धा घेण्यात आलेली नाहीये असा आरोप त्यांनी केला। त्याचबरोबर राज्यातल्या 50,000 प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठी भगवं वस्त्र परिधान करत सरकारचं जपनाम आंदोलन करण्याचा इशारा प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते तुकाराम बाबा महाराजांनी राज्य सरकारला दिलाय। 50,000हून अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन भगवा ड्रेस प्रदान करून त्या गोदावरीच्या नदीमध्ये स्नान करून त्याच ठिकाणी नामजप, जसं देव भेटावं परमेश्वर भेटावं म्हणून संत महंत त्या ठिकाणी उपोषण करतात किंवा त्या ठिकाणी अनुष्ठान करतात। तर त्या ठिकाणी हे तरुण मुलं त्या गोदावरीच्या काठावरती बसून नाम जप करून हे मंत्री महोदय त्यांना भेटून आमचं पुढे काय होणार या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं किंवा आम्हाला मार्ग सांगावा।